नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसंबंधीच्या आजच्या दिवसभरातील झटपट 50 आणि महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्राचा हवामान अंदाज, शेतकरी अनुदान तसेच कर्जमाफी या विषयासंबंधित पीएम किसान या संदर्भातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी बघूया एका झटक्यात 50 झटपट बातम्या। पुरंदरचे पॅकेज ठरले, शेतकऱ्यांना 10% विकसित भूखंड आणि 4 पट मोबदला देणार। आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकऱ्यांना एकूण जमिनीच्या 10% विकसित भूखंड परतावा देण्याचा निर्णय झालेला आहे। राज्यकर्त्यांनो, आता तरी दाखवा महाराष्ट्राचं पाणी। राज्याच्या वाट्याला ज्यादा पाणी मिळण्याची शेवटची संधी, निकराचे प्रयत्न आवश्यक। केंद्र शासनाने कृष्णा खोरे पाणी वाटप लवादाला अंतिम निर्णय देण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्याची ही चालून संधी आली आहे। त्यामुळे राज्य शासनाने आता लवादाला महाराष्ट्राचं पाणी दाखवून देण्याची गोष्ट केली आहे। हवेचे दाब अचानक बदलत असल्याने पाऊसमान लहरी, अलर्ट देताना शास्त्रज्ञांची होत आहे दमछाक। महाराष्ट्रामध्ये गेल्या जून महिन्यामध्ये सरकारने आणि शास्त्रज्ञांनी हवामान अंदाज वर्तवला होता की जून महिन्यात चांगला पाऊस पडेल। मात्र मराठवाड्यामध्ये अख्खा जून महिना कोरडा गेल्यामुळे सध्या शास्त्रज्ञांची हवामान अंदाज सांगताना दमछाक होताना दिसते। मराठवाड्यामध्ये पाऊसच न पडल्यामुळे शेतकरी संतप्त असून कोकण विदर्भामध्ये वनराजाची हजेरी लागल्याचं आपण पाहिलेलं आहे। जीएम पिकांना दरवाजे किलकिले, अमेरिकन कृषी उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची सरकारची मोठी घोषणा। महाराष्ट्र सरकार सध्या परदेशी लोकांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करत असल्याच्या बातम्या वारंवार येताना आपण पाहिल्या आहेत। याच वेळी पशुखाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जनुकीय बदल केलेल्या काही अमेरिकन कृषी उत्पादकांना भारतीय बाजारपेठेत खोली केली जात असल्याची माहिती दिली गेली आहे। धन्य धान्य कृषी योजनेला मंजुरी, दरवर्षी 24,000 कोटी रुपयांची केंद्र सरकारची तरतूद, शेतकऱ्यांना होणार याचा जबरदस्त फायदा, शेतकरी घेणार सरकारकडून अलोट पैसे। महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांच्या मध्यस्थीने आलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने बुधवारी 3 मोठ्या निर्णयांना मंजुरी दिली। त्या बाबतीमध्ये धन्यधान्य कृषी योजने समावेश असून 1.7 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। हुमणी अळीच्या बहुपक्षीय किडींचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांवरती मोठं संकट आल्याने सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी संकटामध्ये सापडला आहे। परंतु सरकार मात्र शेतकऱ्यांची बाजू घ्यायला तयार नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। महाराष्ट्रामध्ये हुमण्या अळीमुळे खरीप हंगामातील प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर पिकांचं नुकसान होणाऱ्या हुमणी अळीला बहुपक्षीय किडीचा अनेक ठिकाणी प्रादुर्भाव आढळून येत आहे। सरकार मात्र यावरती कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही। पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, मिळते अल्प प्रतिसाद, गतवर्षीच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांनी अतिशय तुटपुंजी मदत मिळाल्याने फिरवली पाठ। गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तरी काही शेतकऱ्यांना तुटपुंजी पीक विम्याची मदत मिळाली असल्यामुळे आगामी काळामध्ये पीक विमा भरावा की नाही हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। त्यामुळे 1 रुपयाचा पीक विमा गेला 1000 पटीत। या कारणास्तव शेतकरी आता पीक विमा भरायला तयार नसल्याचं सध्या समोर येत आहे। आषाढ सरींनी शेतशिवार भिजलं, कष्टाने जगवलेल्या पिकात वन्य प्राण्यांचा हैदोस। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आषाढ सरी कोसळल्या आहेत। पावसाने काहीशी उघडीप दिल्याने शेती कामाची लगबग सुरू असताना पावसाच्या सरी बरसल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला आहे। मात्र मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये अजूनही पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठं संकट आल्याची महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। विजेचा धक्का लागल्याने काजेखेड येथील शेतकऱ्यांचा बैल ठार, दूर फेकल्याने शेतकरी पुत्र बचावला। शेतातील खुल्या तारांचा धक्का लागल्यामुळे शेतकऱ्यांचा बैल मरण पावल्याची बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवरती मोठमोठे संकट सध्या वारंवार येत असतात। अशाच प्रकारचं संकट राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या पाहायला मिळत आहे। हा शेतकऱ्यांचा 50,000चा बैल गेल्यामुळे शेतकरी आता संकटात सापडलेला आहे। घरकुल योजनेला करकोड नसल्याने अनेक लाभार्थी लाभापासून वंचित, त्यामुळे
अनुसूचित जाती व इतर लाभार्थ्यांना शासनामार्फत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व इतर घरकुल आवास योजनेचा लाभ मिळताना दमछाक होते। शासनाने ग्रामविकास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती लाभार्थ्यांना घरकुल आवास योजना पुरवली आहे, मात्र लोकांपर्यंत अजूनही गरज न पोहोचल्याने लोकांचा संताप अनावर झाला आहे। सततच्या पावसामुळे 3 वेळ पेरणी उलटली, शेतकऱ्यांचा टाहो। आर्थिक मदतीकरता तहसीलदारांना निवेदन देण्याची शेतकऱ्यांची सगळीकडे धावाधाव। पेरणीनंतर अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सदर बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती कोकण तसेच विदर्भातील बहुतांश भागामध्ये पाहायला मिळते। सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे। महाबीजच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेला मिळाले मानांकन, महाबीजची मोठी उपलब्धी। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितच्या अकोला येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत प्रतिष्ठेचे मानले जाणारे NBL नॅशनल अकॅडेमिक बोर्ड ऑफ टेस्टी कॅलिब्रेशन मानांकन प्राप्त झाले आहे। हे मानांकन मिळवणारी राज्य शासनाने अधिसूचित केलेली सार्वजनिक उपक्रमाची पहिली बीज प्रशिक्षणशाळा म्हणून ओळखले जात आहे। शेतकऱ्यांसाठी सौर पंपांच्या तक्रारीसाठी मोबाईल ॲप। सौर कृषी पंपांच्या समस्या सोडवायला आता सरकारला खूप मदत होणार आहे। राज्यात विविध योजनांमध्ये 5,65,000 सौर कृषी पंप बसवण्यात आले असून सौर पंप बसवल्यानंतर त्यातील बिघाडाबाबत तक्रारी मोबाईल ॲपवरून नोंदवण्याची सुविधा महावितरणने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना आता याचा खूप मोठा फायदा होताना दिसत आहे। विम्यात शेतकरी बुडाला, कंपन्या मात्र मालामाल। सुरेश दसांचा गंभीर आरोप। एकाच अधिकाऱ्याकडून कोट्यावधींचा घोटाळा झाल्याची दिली आहे त्यांनी माहिती। कृषी आयुक्तालयातील आणि कृषी सचिव कार्यालयातील काही अधिकारी विनय औटेला मदत करत असल्याचा आरोप करीत तत्कालीन कृषी मंत्र्यांसह अनेकांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार सुरेश दस यांनी विधानसभेत मुद्दा मांडला। यामुळे सरकारच्याच अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। काल महाराष्ट्रामध्ये आमदारांनी लाजा सोडल्या। विधान भवनाच्या लॉबीतच राडा झाल्यामुळे जितेंद्र आव्हाड पडळकर समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने महाराष्ट्राच्या शर्मेची मान खाली गेल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। राज्यावरती घोणसचे संकट। 3 वर्षांमध्ये सर्पदंशाच्या 1,26,000 घटना तर सर्पदंशाने 664 नागरिकांचा मृत्यू। घोणस सापांचे वाढते प्रमाण चिंताजनक। राज्यात घोणस या अत्यंत विषारी जातीच्या सापाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे। ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकरी पशुपालनाकडे आहेत तेव्हा त्यांना येथे त्रास होऊ शकतोय। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये गेल्या 1 महिन्यापासून कोणत्याही प्रकारचा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी अतिशय नाराज होते। परंतु शेतकरी बांधवांसाठी कालपासून महाराष्ट्राच्या नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिवच्या काही भागामध्ये मध्यम ते हलक्या सरी पडायला सुरुवात झाली आहे। उद्या, परवा आणि 2 दिवसानंतर महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, विदर्भात या भागातील बहुतांश भागामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाच्या सरी भाग बदलत पाहायला मिळतील। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी आता काळजी करण्याची गरज नाही, कारण की जुलै महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यता सध्या आपण वर्तवत आहोत। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील हा पाऊस मुसळधार ते काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपामध्ये बरसेल असा आपला अंदाज आहे। परंतु आता मात्र शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाऊस येणं खूप गरजेचं आहे आणि तो पाऊस शेतकऱ्यांसाठी उद्या आणि परवा काही भागामध्ये 2 दिवसात देखील पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। धन्यवाद।